असल्या कडक उन्हामध्ये मित्रांसोबत अशी खतरनाक मस्ती, ते पण कुठं, व्हिडिओ पूर्ण बघा, पुढे सांगतो. जय श्रीराम पब्लिक, मी आपला सदस्य सावंत. तर आज सगळे आम्ही मित्र निघालो चाकूरच्या वृंदावन वॉटर पार्कला. इथं आल्या पहिले तर आपण तिकीट काढून घेतलं. मोठ्या मुलासाठी 850 रुपये तिकीट होतं. त्यासोबतच कपडे व आपल्या सेफ्टीसाठी लॉकर इथे सगळं भेटल. मला तर खूप वेळ झाला पाण्यात जाऊन उडी मारू असं वाटत होतं. कपडे चेंज केले आणि डायरेक्ट आलो व्ह्यू पुलाकडे. इथपर्यंत ठीक होतं, पण पाण्यामध्ये पुढे जाऊ ते पण असल्या लाटामध्ये जाऊन पोवायचं साध्या सुध्याचं काम नाही. फक्त प्युअर गावरान पोरगच लागतं. आणि त्यासोबत डीजेचा दणका, नादच खुळा. माझ्या पाठीमागे जर बघितलं तर तुम्हाला दिसेल मोठ्यापासून ते छोट्यापर्यंत फुल धिंगाणा चालू होता. मग आता आपण आलो दुसरीकडे. इथली अशी गर्दी बघून मला तर वाटलं की इथं आपला राडा झालाच पाहिजे. मी एकटाच नाही तर माझे मित्र पण फुल जोमात होते. इथं फक्त वरी जाऊन झोपायचं काम आहे, डायरेक्ट हवेत उडत उडत पाणी. आता एवढी मस्ती झाल्या म्हणल्यावर भूक तर लागणारच होती. वॉटर पार्क मध्ये जेवणाची सोय पण केलेली आहे. एकदम निवांत मध्ये जेवण केलं आणि डबल आणखीन पाणी. आपण अशा छोट्या छोट्या गोष्टी बघत नसतो, आपला डायरेक्ट दणकाच लागतो. आता इथली सगळ्यात मोठी राईड खेळायची म्हणल्यावर 10 पायऱ्या असो की 100 सगळे आपण पारच करणार. आपले पोरं तर दमच खाऊ देत नव्हती, एका मागे एक येत होती. ये जलपरी है? नहीं जलपरी नहीं, ये तो जलपरा है. तुम्ही पण कधी वॉटर पार्कला गेल्यानंतर एवढी मोठी राईड खेळत का? कमेंट मध्ये नक्कीच सांगा. आता हे आणखीन एक दुसरंच आमच्या हाताला लागलं. त्याला तर आता आपण सोडणारच नाही, पण हे खूप फास्ट होतं, दिसतं तितकं सोपं नव्हतं. असल्या कडक उन्हामध्ये ते पण फॅमिली आणि मित्रांसोबत एन्जॉय जर करायचं म्हणलं तर चाकूरच्या वृंदावन वॉटर पार्कलाच घेऊन यावं लागतं. मी तर केव्हा पण या 12 महिने चालूच असते. तुम्ही व्हिडिओ कुठून बघत आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि वॉटर पार्कला एक वेळेस नक्कीच भेट द्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय श्रीराम.